स्लाइड विजिबल आहेत. तर गुड आफ्टरनून एव्हरीवन, वेलकम टू इंदून अकॅडमी. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण नवीन टॉपिक सुरू करतोय ज्याचं नाव आहे स्वाईन फ्लू. ओके, जे आधीचे टॉपिक झाले ते एकदा प्लीज, जर तुमचे झालेले नसतील रेग्युलरली, जर तुम्ही बघत नसाल लेक्चर्स, तर कुणाचे काही मिस झालेले असतील तर प्लीज तेवढे बघून घ्या. तर जो आजचा टॉपिक आहे आपला स्वाईन फ्लू, तर जर तुम्ही बघितलं खूप याच्या आधी, जर कोरोना व्हायरसच्या आधी जर कोणता पॅन्डेमिक आला होता 2009 मध्ये, तर तो स्वाईन फ्लूमुळे आलेला. तर याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे तुम्हाला समजून घेणं की एक्झॅक्टली हा डिसीज आलाय कुठून, कशामुळे होतोय हा. तर याच्यामध्ये बघा, हा स्वाईन फ्लू आहे तो एक्झॅक्टली कसा आहे, H1N1 व्हायरस आहे हा व्हायरस. ओके, आपण लेप्टोस्पायरोसिसच्या याच्यामध्ये बघितलं होतं. हा जो तो काही लेप्टोस्पायरो जो बॅक्टेरिया होता तो रोडंट्स मध्ये प्रेझेंट असायचा, राईट. पण स्वाईन फ्लू हा जो व्हायरस आहे हा एक्झॅक्टली कोणामध्ये प्रेझेंट असतो, पिग्स मध्ये प्रेझेंट असणार आहे. पिग्स. आता पिग्स मध्ये जो इन्फ्लुएन्झा व्हायरस असतो, समजून घ्या, हा एक इन्फ्लुएन्झल व्हायरस आहे. टाइप्स ऑफ व्हायरसेस मध्ये इन्फ्लुएन्झा एक व्हायरस आहे, त्यालाच हा जो स्वाईन फ्लू, त्याच्यामुळे जो पिग्स मध्ये जो आजार होतो, ओके, तो असणार आहे स्वाईन फ्लू. पण याच्यामध्ये काय होतं माहिती का, पिग्स मध्ये जे वेगवेगळे एव्हियन्स मध्ये जे बर्ड्स मध्ये काही इन्फ्लुएन्झा व्हायरस असतो, ह्युमनचा इन्फ्लुएन्झा व्हायरस हा ज्यावेळेस सगळे पिग्स मध्ये जातात, तुम्हाला माहित असेल रिअसॉर्टमेंट, इथे गरजेचे तुम्हाला रिअसॉर्टमेंटचा अर्थ माहित असणं. समजून घ्या, मी तुम्हाला सांगते. इन्फ्लुएन्झा हा जो व्हायरस आहे तो ह्युमन्स आहे. ह्युमन हा एक एव्हियनचा येईल. एव्हियन म्हणजे बर्ड्स एक इन्फ्लुएन्झा व्हायरस, आणि हा आहे स्वाईन फ्लू. किंवा या स्वाईन फ्लूला काय म्हणू शकतात, जो पिग्स मध्ये प्रेझेंट असणारा इन्फ्लुएन्झा व्हायरस आहे तो. आता ज्यावेळेस हे पिग्स मध्ये सगळे व्हायरसेस प्रेझेंट असतात, आता याचं होतं रिअसॉर्टमेंट. रिअसॉर्टमेंट म्हणजे त्यांच्यामध्ये काही म्युटेशन्स होतात, आणि जे काही वेगळे जे हे 8 सेगमेंट्स आहेत त्यांचं काय व्हायला लागतं, त्यांचं रिअसॉर्टमेंट किंवा रिअरेंजमेंट, याला काय म्हटलं जातं, रिअरेंजमेंट. ओके, यांचं ज्यावेळेस रिअरेंजमेंट होतं, वेगवेगळ्या सिक्वेन्सेसनी ज्यावेळेस हे बाइंड करतात, त्यावेळेस हा जो इन्फ्लुएन्झा जो काही एक इन्फेक्शियस बनणार आहे आपल्या ह्युमनसाठी. आता याचं नाव दिलंय H1N1, कारण की हा जो H1N1 आहे तो ह्युमन्स मध्ये प्रेझेंट कशामध्ये होता, पिग्स मध्ये. तुम्ही बघितलं होतं की काही डिसीज असे असतात जे फक्त अॅनिमल्स मध्ये प्रेझेंट असतात, काही ह्युमन्स मध्ये प्रेझेंट असतात, आणि काही त्यांच्याकडून आपल्याला येतात ज्यांना म्हटलं जातं झूनॉटिक डिसीजेस. पण हा जो H1N1 डिसीज किंवा व्हायरस आहे, तर हा पिग्स मधून ह्युमन्स मध्ये येणार आहे. ओके, तर याच्यामध्ये काय झालं, याच्यामध्ये अशा रिअरेंजमेंट होतात, रिअसॉर्टमेंट होतं, म्हणजे पिग्स एक मिक्सिंग व्हेकल्स बनतात, यांच्या बॉडीमध्ये मिक्सिंग होते. कशाची, ह्युमनशी, एव्हियनशी आणि स्वाईन व्हायरसेस. हा काय होतंय, स्वॅपिंग ऑफ जेनेटिक मटेरियल. जो काही यांचा जेनेटिक सेगमेंट्स आहेत, जेनेटिक मटेरियल आहे, यांचा डीएनए, त्यांचं रिअसॉर्टमेंट होतं, रिअरेंजमेंट होतं, आणि त्याच्यामुळे H1N1 बनतो, जो ह्युमन्स मध्ये इन्फेक्शन कॉज करणार. याच्या प्रोसेसमध्ये बघा, हे काय म्हणतात, ट्रिपल रिअसॉर्टमेंट, कारण की हे तिन्ही सिगमेंट्स आहेत. ओके, वेगवेगळे जे इन्फेक्शियस एजंट आहेत, इन्फेक्शियस व्हायरसेस इन ह्युमन्स, एव्हियन्स आणि स्वाईन, यांचा ट्रिपलेट्स असॉर्टमेंट होणारे आणि नवीन मॉलिक्युल बनतात याचे. ओके, त्याच्यामुळे ह्युमन्स मध्ये याचं इन्फेक्शन झालं. आता ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये एखादा व्हायरस येतो, तो कशाला तरी बाइंड करतो, राईट. त्या साईटवरती बाइंडिंग साईट, किंवा त्याला म्हणतात रिसेप्टर्स. रिसेप्टर. सर्व व्हायरसेस ज्यावेळेस, म्हणजे कोणताही व्हायरस घ्या, आपल्या बॉडीमध्ये येतात, ते कोणत्या तरी एका साईटला जाऊन बाइंड करतात, एका रिसेप्टरला. त्या रिसेप्टरला बाइंड केल्यानंतर ते ह्युमन्स मध्ये एंट्री देणार आहेत, आणि ज्यावेळेस ही ह्युमन्स मध्ये एंट्री होते, त्यावेळेस ते काय करतील, त्या सेल्स मध्ये वाढायला लागतात आणि इन्फेक्शन कॉज करतात. ओके, तर अशा प्रकारे 2 टाईपचे प्रोटीन्स असतात हे H1N1 च्या व्हायरसच्या बॉडी स्ट्रक्चरवरती. एक असणारे हिमाग्लुटिनिन, दॅट इज HA,
आणि दुसरं काय असतं त्याच रिव्हर्स आहे, दिस इज HA, आणि एक असणार आहे न्यूरा न्यूरामिनासाइड मिनाडेज, सॉरी, ओके, न्यूरामिनाडेज, दॅट इज NA. याच्यावरूनच याचं नाव पडलंय H1N1, ह्युमाग्लुटेनिन आणि न्यूरामिडेज, दॅट इज NA. या 2 टाइप्स ऑफ प्रोटीन्स असतात ज्याच्यामध्ये तुम्ही बघा एखादा सेल आहे, ओके, सेलवरती काही रिसेप्टर्स प्रेझेंट असतात. ज्यावेळेस एखादा मॉलिक्यूल किंवा व्हायरस याला इथे बाइंड करेल तर बाइंडिंग नंतर काय होणार, त्याच्या आतमध्ये एंट्री होते. आता ती वेगळी गोष्ट आहे की त्याचं जर ऍप्लिकेशन रायबोझोम्स यूज करणार आहे आपल्या ह्युमन बॉडीचे, रायबोझोम्स नंतर स्वतःचे प्रोटीन सिंथेसिस करणार, प्रोटीन सिंथेसिस नंतर ते त्यांचे स्वतःचे परत स्ट्रक्चर्स बनवायला लागतात आणि एका साईटवरून ते बाहेर रिलीज करतात. ओके, म्हणजे त्या सेलची मशिनरी पूर्ण डिस्ट्रॉय करून त्या सेलला किल करून स्वतः रिलीज करतील त्याच्या बाहेर. तर याच्यासाठी जे बाइंडिंगसाठी आणि सेलमध्ये एंट्री देणारे आहेत ते कोणतं स्ट्रक्चर हेल्प करेल त्यांना, दॅट इज HA, हिमाग्लुटिनिन. हे काय करेल, सॅलिसिलिक ऍसिड रिसेप्टर वरती बाइंड करेल, जे कुठे प्रेझेंट आहे, रेस्पायरेटरी ट्रॅक मध्ये हे रिसेप्टर्स प्रेझेंट असतात. कोणते, सॅलिसिलिक ऍसिड रिसेप्टर्स. ओके, सॅलिसिलिक ऍसिड रिसेप्टर्स वरती हे हा जो स्ट्रक्चर आहे व्हायरसचा, तर व्हायरस बघा, एकच मिनिट, इथे मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवते. ओके, समजा हा ह्युमन सेल आहे, याच्यावरती एक साईट आहे सॅलिसिलिक ऍसिड साईट, आणि जो व्हायरस आहे, व्हायरसचे काही स्वतःचे स्ट्रक्चर्स असतील. आता जो हा स्ट्रक्चर इथे जो बाइंड करणार आहे तो कोणता आहे, HA व्हायरस. HA हिमाग्लुटेनिन साईट जी काय करते, प्रोटीन हेल्प करणारे सेलच्या आतमध्ये यायला. आतमध्ये आल्यानंतर बाकीचे त्यांच्या सगळ्या प्रोसेसेस होतील जे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, कारण की व्हायरसेसकडे स्वतःची जी प्रोटीन सिंथेसिसची मशिनरी आहे ती त्यांच्याकडे ऍबसेंट असते, म्हणून त्यांना एका होस्टची गरज पडते. ओके, तुम्ही म्हणू नाही शकत जोपर्यंत ह्युमन ह्युमन म्हणा, एव्हियन, कोणत्याही टाईपचा होस्ट असू शकतो एखाद्या व्हायरससाठी, किंवा एखादा व्हायरस होस्ट स्पेसिफिक असतो. म्हणून काही जे व्हायरसेस आहेत, आता जर तुम्ही टोबॅको मोसॅक व्हायरस बघितला तो फक्त प्लांट्समध्येच आहे. का बरं, कारण की प्लांटचे जे सेल्स आहेत ते जे सेल्स असतात त्यांच्या ग्रोथसाठी एखाद्या व्हायरसच्या फक्त त्याच्यापर्यंतच लिमिटेड असतात. टोबॅको मोसॅक व्हायरस जो काही टोबॅको वरती होतो, तर ते व्हायरस किंवा ते लिव्स एखाद्या ह्युमनने कन्झ्युम केलं तर त्याच्या बॉडीमध्ये हा व्हायरस जाऊन रेप्लिकेट करू शकतो का, नाही, कारण की हे होस्ट स्पेसिफिक असतात, म्हणजे त्याच होस्टमध्ये हे सर्व्हाइव्ह करतील, तिथेच ते वाढतील. अशा प्रकारे, कारण की ते होस्ट त्यांना यासाठी लागतं की त्यांच्या बॉडीमध्ये ते काय करतील, रेप्लिकेट करतील. त्यांच्याकडे जी रायबोझोम मशिनरी आहे ती त्यांच्याकडे प्रेझेंट नसते. रायबोझोम कशासाठी इम्पॉर्टंट आहे, प्रोटीन सिंथेसिससाठी इम्पॉर्टंट आहे. तर ते ह्युमन्स बॉडीमध्ये येऊन रायबोझोम सिंथेसाइज करतात आणि ज्यावेळेस ते बाहेर जायचे असतात त्यावेळेस त्यांना न्यूरासिमाइनिडेज हे इम्पॉर्टंट आहे, दॅट इज NA प्रोटीन. ओके, ऍज अ केमिकल सीझर्स, आता हे सीझर्स म्हणून ऍक्ट करतात, जे काय करणारे त्या पूर्ण सेलला हे करतील, कट करतील आणि त्याच्या बाहेर ते रिलीज केले जातील. ओके, अलाविंग द इन्फेक्शन टू स्प्रेड रॅपिडली, जेणेकरून रॅपिडली इन्फेक्शन स्प्रेड होईल, व्हेरियस टाईपच्या सेल्स वरती ते अटॅक करते. पण इथे इम्पॉर्टंट तुमच्यासाठी काय आहे की कोणत्या टाईपच्या सेल वरती हे HA प्रोटीन बाइंड करणार, दॅट इज सॅलिसिलिक रिसेप्टर, सॅलिसिलिक ऍसिड रिसेप्टर्स, आणि कुठे प्रेझेंट असणार आहे, ह्युमन रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये ते प्रेझेंट असणार आहे. ओके, त्यानंतर बघा जसं जसं इव्हॉल्युशन होत चाललंय अँटीजेनिक शिफ्ट होत जातात. याचा बेस्ट एक एक्झाम्पल मी तुम्हाला याच्यावरून देते की जे काही आपल्यामध्ये कोल्ड निर्माण होते किंवा कोल्ड पेक्षा तुम्ही म्हणू शकता आपल्याला सर्दी होते. तुम्हाला जाणवलंय का एखादा डिसीज जर आपल्याला होत असेल तो परत होत नाही आपल्याला मोस्टली, कारण की आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज प्रेझेंट असतात. मग सर्दी का आपल्याला सारखी सारखी होते, याचं जर तुम्ही बेस्ट एक्झाम्पल बघितलं, कारण की जो मोस्टली 50% ऑफ कोल्ड आहे जी कशामुळे होते, रायनो व्हायरस 50% रिस्पॉन्सिबल असतात कशासाठी, ह्युमन्स मध्ये कोल्ड जनरेट करण्यासाठी, कोल्ड मध्ये सर्दी. या सर्दीमध्ये बघा ज्यावेळेस आपल्याला प्रत्येक वेळेस होते त्यावेळेस तुम्हाला हा प्रश्न पडायला पाहिजे की जर एकदा आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज बनतात
त्याच्यानंतर आपल्याला सेकंड टाइम ते म्हणजे इन्फेक्शन होत नाही. कारण की याचा अर्थ हा आहे, जे काही रायनो व्हायरसेस आहेत किंवा असे व्हायरस ज्यांच्यामुळे आपल्याला कोल्ड होते, ते व्हायरसेस स्वतःचं जेनेटिक मेकअप सारखं सारखं चेंज करत असतात, त्यांचं स्ट्रक्चर चेंज करत असतात. तर याच्यामुळे आपल्या बॉडीला त्यांची आधीची जी ओळख असते, किंवा मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या बॉडीमध्ये प्री एक्झिस्टिंग इम्युनिटी असते, त्यांच्यासाठी आपल्या बॉडीने अँटीबॉडीज बनवलेले असतात. पण जर तो व्हायरस आधी जर त्याचं स्ट्रक्चर ए होतं त्याच्या बॉडीच्या स्ट्रक्चरवरती, आता आपल्या बॉडीने अँटीबॉडीज बनवली, तर तो स्वतःचं स्ट्रक्चर बदलून आला, आता आता बी म्हणून आलाय तो. असं स्ट्रक्चर आहे त्याचं. आपल्या बॉडीला ओळखता येईल का? जरी याच्यामुळे सर्दी होणार आहे, आपल्या बॉडीला ओळखता येत नाही. हे याच्यामुळे होतं कारण की हे व्हायरसेस स्वतःच्या बॉडीमध्ये जेनेटिक चेंजेस करत राहतात. सडन जेनेटिक चेंजेस दॅट कॅन ट्रिगर ग्लोबल पॅन्डेमिक. आता समजून घ्या ग्लोबल पॅन्डेमिक काय होतात. कधी कधी जसं जसं एरियाज बदलतात, जसे जसे होस्ट अँड रिझर्व्हॉयर्स बदलतात. आता जर समजा हा H1N1 आहे, तर याच्यानंतर वेगळ्या टाईपचे व्हेरिएशन्स पण आले असतील, जेणेकरून पीक्स मध्ये जर आपण म्हणतोय, पीक्स असे वेसल्स आहेत ज्याच्यामुळे मिक्सिंग होणार आहे या जेनेटिक्सचं किंवा या व्हायरसेसचं. तर ते दुसऱ्या होस्टमध्ये पण होऊ शकतात. समजा इंडियामध्ये एक H1N1 आहे, चायनामध्ये वेगळा होऊ शकतो, चायनातला परत दुसऱ्या इंडोनेशियामध्ये जाऊन त्याचा स्प्रेड वेगळा होतो, न्यूझीलंडमध्ये जग सगळीकडे स्प्रेड होऊ शकतो. तर अशा टाईपमध्ये ज्यावेळेस जेनेटिक मिक्सिंग यांचं जास्त प्रमाणामध्ये होत असतं, तर याच्यामुळे काय होतात, पॅन्डेमिक होतात. आणि पॅन्डेमिकचा अर्थ काय, एखादा डिसीज जो वर्ल्ड वाईड स्प्रेड होतो. आणि असा कंट्रोल करण्यासाठी जे काय आपल्याकडे वॅक्सिनेशन्स आहेत, आता जर समजा ए टाईपचा स्ट्रेन आपल्या बॉडीमध्ये आला होता, याच्यासाठी आपण वॅक्सिनेशन्स बनवले, पण जर याचं जेनेटिक म्युटेशन होऊन जर हा बी सारखं स्ट्रक्चर बनवतोय, याच्यासाठी इम्युनिटी आहे का? आपल्या बॉडीमध्ये नाही. तर याच्यामुळे काय होतं, अशा टाईपच्या जेनेटिक व्हेरिएशन्समुळे आपल्याकडे इम्युनिटी नसते. म्हणून अशा याच्यामुळे आपल्याला तर इन्फेक्शन होईलच, पण एक ग्लोबल लेवल पर्यंत इन्फेक्शन स्प्रेड व्हायला लागतं. हेच एक्सप्लेन केलेलं एक्झॅक्टली मी इथे, जे तुम्हाला मी आता एक याच्यामध्ये एक्सप्लेन करून दाखवलं, आपल्या लँग्वेजमध्ये एक्सप्लेन केलं, जेणेकरून तुम्हाला समजेल एक्झॅक्टली. हे प्री एक्झिस्टिंग पॉप्युलेशन इम्युनिटी, ज्या लोकांमध्ये आधीची इम्युनिटी आहे, त्यांच्यामध्ये जरी आधीची इम्युनिटी असेल, ते या जेनेटिक स्ट्रेन जे हे झाले चेंजेस झालेत, यांच्यासाठी आपल्याकडे इम्युनिटी नसते. पॅथॉलॉजिकली सिव्हिअर केसेस आर ऑफन ड्रिव्हन बाय सायटोकायनिन स्टॉर्म. आता बघा, सायटोकायनिन स्टॉर्म मी तुम्हाला डेंग्यूच्या याच्यामध्ये पण सांगितलं होतं, आणि चिकनगुनिया, मोस्टली चिकनगुनिया. इन्फ्लामेशनच्या याच्यामध्ये सांगितलं, चिकनगुनियाच्या याच्यामध्ये आपले जे जॉईंट्स असतात, ओके, जॉईंट्स मध्ये काय होते, खूप जास्त प्रमाणामध्ये सूज तिथे निर्माण होणार आहे. आता एक तर ही गोष्ट आहे की ते सायनोव्हियल फ्लुइड मध्ये इन्फेक्शन दाखवत आहे, राईट. पण आपली बॉडी काय करायला लागते, जास्त प्रमाणामध्ये इंटरल्युकिन्स बनवायला लागते, इंटरफेरॉन्स बनवायला लागते, ज्यांनी काय म्हणजे या याच्यामुळे काय होणार आहे, तिथे सूज वाढायला जास्त प्रमाणामध्ये वाढते. आणि हे सगळं याच्यामुळे होत आहे की सायटोकायनिन स्टॉर्म, जे पॅथॉलॉजिकल कंडिशन आपल्या बॉडीमध्ये किंवा बॉडीच्या ज्या रिॲक्शन्स बघितल्या जातात, ते या सायटोकायनिन स्टॉर्ममुळे होणार आहेत. सायटोकायनिन्स म्हणजे ज्यावेळेस आपली बॉडी एखाद्या अँटीजेनच्या प्रति रिस्पॉन्स दाखवते, ते सायटोकायनिन्स असतात, ओके. आणि जास्त प्रमाणामध्ये बनवले जातात, तर त्यांना म्हटलं जातं सायटोकायनिन स्टॉर्म. हिअर ओव्हर रिॲक्टिव्ह इम्युन रिस्पॉन्सेस कॅन कॉजेस लाईफ थ्रेटनिंग लंग इन्फ्लामेशन. बघून घ्या, इन्फ्लामेशन होते, मी तुम्हाला सांगितलं, सूज निर्माण होतीये. कधी कधी ज्यावेळेस आपली बॉडी खूप जास्त प्रमाणामध्ये बनवते, आणि त्यालाच काय म्हटलं जातं, ओव्हर रिॲक्शन. आपली बॉडी पण ओव्हर रिॲक्शन करते, जसं की आपण ओव्हर रिॲक्ट करतो एखाद्या प्रॉब्लेमला, एखाद्या सिच्युएशनला, ओके. ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये हे इन्फेक्शन येणार, आपली बॉडी ओव्हर रिॲक्ट करते, जास्त प्रमाणामध्ये इंटरल्युकिन्स, इंटरफेरॉन्स, ट्युबर नेक्रोटिक फायबर्स, ह्या सगळ्या गोष्टी बनवते, जेणेकरून या अँटीजेन्सला किल केलं जातं. मग याच्यामध्ये होणार काय, आपल्या बॉडीमध्ये लंग्स मध्ये इन्फ्लामेशन व्हायला लागतं. कारण की ऍक्शन कुठे होणार आहे, बघा, ज्यावेळेस आपण चिकनगुनिया बघितलं, सायनोव्हियल साइट्स मध्ये, का बरं फक्त जॉईंट्स मध्ये, जॉईंट्स, हात सुजलेले, पाय सुजलेले चिकनगुनियाचे एक हॉलमार्क सिम्पटम आहे. कारण की या साइट्स वरती इन्फेक्शन होत होतं, म्हणून इथे जास्त प्रमाणामध्ये इन्फ्लामेशन बघितलं जातं. रेस्पायरेटरी ट्रॅक, आपण काय सॅलिसिलिक ऍसिड रिसेप्टर्स म्हटलो, आणि हे कुठे प्रेझेंट आहेत, रेस्पायरेटरी ट्रॅक मध्ये, म्हणून इथे लंग इन्फ्लामेशन हे बघितलं जातं. ओके. नाउ दिस theoretical mechanism explain why H1N1 remains a persisting threat
that requires constant genetic surveillance and annual vaccine updates. समजते तुम्हाला? जर प्रत्येक वर्षी हा जर त्याचे स्ट्रेन्स बदलणार असेल, याचं जेनेटिक मेकअप बदलणार असेल, तर आपल्याला काय गरजेचं आहे, याचा जेनेटिक स्ट्रेन म्हणजे हा जो काही जेनेटिक मटेरियल आहे हा स्टडी करणं आणि प्रत्येक वर्षी याचं जे काही वॅक्सिनेशन आहे त्याला अपडेट करणं. ओके, अपडेटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट हिअर. आय होप तुम्हाला समजतंय. मी माझ्या साईडून इथे कम्प्लिटली तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलाय की कशा प्रकारे तो स्वतःचं जेनेटिक मेकअप इथे चेंज करणारे पिक्समध्ये. आणि याच्यामुळे पॅन्डेमिक्स होतात आणि आपल्याला काय गरजेचं आहे, आपल्याला याच्यावरती सर्व्हिलन्स ठेवणं. व्हॉट इज सर्व्हिलन्स? सर्व्हिलन्समध्ये तुम्ही बघता की सर समजा इंडियामध्ये एखादा व्हायरस स्प्रेड होतोय स्वाईन फ्लूचा, तर त्याचा जेनेटिक मेकअप कसं आहे? ओके, दॅट इज सर्व्हिलन्स. किती केसेस आहे, कुठल्या एरियाजमध्ये, कुठून ट्रान्समिशन झालेलं आहे. ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचा आपण डेटा शीट्स बनवतो, ट्रॅक करतो गोष्टी, दॅट इज सर्व्हिलन्स. म्हणजे रेकॉर्ड ठेवणं, ट्रॅक ठेवणं, दॅट इज सर्व्हिलन्स. ओके, आणि अॅन्युअल वॅक्सिन्स मध्ये अपडेट करणं, जसे वेगवेगळे स्ट्रेन्स आपल्याला इथे भेटणार आहेत. त्यानंतर इम्पॉर्टंटली आता सिम्पटम्स काय? आता तुम्हाला हे तर कळालं की कुठल्या साईटवरती इन्फेक्शन होणार आहे. आता तुम्हीच सांगू शकता याच्यावरून की कोणकोणते सिम्पटम्स याच्यामध्ये बघितले जाऊ शकतात. फीवर तुम्हाला वाटेल सगळीकडे. ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये नॉर्मल इन्फेक्शन व्हायला लागतं, आपली बॉडी काय करणार आहे, टेम्परेचर वाढवणार, म्हणून फीवर हे सगळीकडे बघितलंच जाणार. ओके, फीवर इथे असणार आहे. ज्यावेळेस जास्त फीवर वाढतं त्यावेळेस तुम्ही इथे बघू शकता बाकीचे पण इश्यूज होणार आहेत. रेस्पिरेटरी इश्यू का नाही होणार? कारण की कुठल्या साईटवरती आपण बघितलं सॅलिसिलिक ऍसिड रिसेप्टर्स कुठे प्रेझेंट आहेत, रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये प्रेझेंट आहेत. मग रेस्पिरेटरी इश्यूज हमखास होणार त्या व्यक्तीला, कारण की व्हायरसच तिथे अटॅक करतोय त्या साईटला. ओके, असं कोरिलेट करा. आता तुम्हाला सगळं कळेल. आता बघा, ज्यावेळेस तुम्ही रेस्पिरेटरी इश्यूज तुम्हाला कळालं, पहिलं तर इंट्रोडक्शन मध्येच कळालं तुम्हाला की कुठे अटॅक करणारे सॅलिसिलिक ऍसिड रिसेप्टर्स प्रेझेंट इन रेस्पिरेटरी ट्रॅक. त्याच्यावरून सिम्पटम्स तुम्ही काढू शकता की कोणत्या कोणत्या टाईपचे सिम्पटम्स होऊ शकतात त्या व्यक्तीमध्ये. म्हणजे रेस्पिरेटरी इश्यूज, ब्रिदिंगचे प्रॉब्लेम्स असू शकतात. ओके, बॉडीमध्ये पेन व्हायला लागेल. आता तुम्ही मला सांगा, डायग्नोस्टिक मध्ये तुम्ही एक टेस्ट परफॉर्म करणार आहे, रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये जर इन्फेक्शन आहे तर अजून एक डायग्नोस्टिक टेस्ट मध्ये काय, स्वॅब्स घेऊ शकता. ओके, जसं तुम्ही कोरोना व्हायरस मध्ये बघितला, ते पण थ्रोटला इन्फेक्शन करत होतं, तिथे तुम्हाला स्वॅब्स घेतले जात होते. ओके, ज्याला असा एक बर्ड असतो पुढच्या साईडला असं कॉटन सारखं, ते काय केलं जात होतं तुमच्या नाकामध्ये आणि तुमच्या घशामध्ये, त्या दोन्ही साईडला काय केलं जात होतं, ते स्वॅब्स घेतले जात होते आणि त्याच्यावरती सिक्वेन्सिंग बघितलं होतं की त्याच्यामध्ये व्हायरस प्रेझेंट आहे की नाही. ओके, इथे रेस्पिरेटरी इश्यूज म्हणजे पर्सिस्टंट ड्राय कफ, सोर थ्रोट, घसा जो असतो तो सुजलेला असतो, रनी किंवा स्टफी नोज, तुम्हाला सर्दी होते किंवा एकदम पॅक वाटतं, घट्ट सर्दी आणि याच्यामध्ये रनिंग सर्दी म्हणजे खूप नाकातून पाणी येणं. इथे आहे सिस्टेमिक एक्स, बॉडीमध्ये एक सारखं होणं. एक म्हणजे दुखणं, काय दुखतं इथे, मसल पेन करतात, जॉईंट्स पेन करणार आहेत आणि त्याच्यानंतर बॅक आणि लेग पेन या टाईपचं पेन त्या बॉडीमध्ये बघितलं जातं. त्या व्यक्तींमध्ये हे टाईपचं पेन बघितलं जातं. फटीग, व्हॉट इज फटीग? दॅट इज वीकनेस. खूप जास्त प्रमाणामध्ये या लोकांमध्ये वीकनेस बघितली जाते. टायर्डनेस आहे, दॅट कॅन लिंगर फॉर डेज ऑर वीक्स. म्हणजे त्या लोकांमध्ये खूप डेज पासून ते वीक्स पर्यंत ही टायर्डनेस बघितली जाऊ शकते. त्यानंतर बघा, गॅस्ट्रो इंटेस्टिनल. ओके, जे काही तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टीमचं आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात, त्यांना म्हटलं जातं गॅस्ट्रो इंटेस्टिनल. मग कोणकोणते इश्यूज आहेत तुम्ही मला सांगा. नॉशिया, मळमळ होणे, उलटीसारखं होणे, डायरिया. ओके, त्याच्यामध्ये खूप बॉडीमधून पाण्याचा लॉस होणार आहे. आणि हे सर्व काय आहेत, H1N1चं जे इन्फेक्शन आहे त्याच्यामध्ये हे कॉमन सिम्पटम्स बघितले जातात आणि स्पेशली हे चिल्ड्रन्स मध्ये सुद्धा बघितले जाणार आहे. याच्या व्यतिरिक्त कोणत्या साईन्स असू शकतात जे एका व्यक्तीमध्ये बघितले? त्या असतील चिल्स. चिल्स म्हणजे थंडी वाजून येणे, स्वेटिंग, खूप बॉडीमधून वॉटर लॉस होणं, म्हणजे स्किनवरून पण, दॅट इज स्वेटिंग. हेडेक, डोकं दुखणं आणि समटाइम्स वॉटरी ऑर रेड आईज, काही प्रमाणामध्ये डोळ्यामधून पाणी येणं किंवा रेड आईज अशा प्रकारचे सिम्पटम्स यांच्यामध्ये बघितले जातात. ओके, नॉर्मली तुम्ही पहिले इंट्रोडक्शन बघितलंय, त्यानंतर सिम्पटम्स बघितले की कोणकोणते सिम्पटम्स त्या लोकांमध्ये बघितले जातात.
परत एकदा क्विकली रिकॉल करा. फीवर, रेस्पिरेटरी इश्यूज, ज्याच्यामध्ये काय असेल, कफ असेल, सोड थ्रोट आहे. सिस्टमिक एक म्हणजे बॉडीमध्ये एक्स, जॉईंट एक, मसल एक, या टाईपचं, बॅक पेन, लेग पेन हे असणार आहे. फटीग असेल, आणि त्यानंतर तुम्ही बघितलं गॅस्ट्रो इंटेस्टिनल इश्यूज, ज्याच्यामध्ये मळमळ होते त्या व्यक्तीला, उलटीसारखं होतंय, डायरियाच्या कंडिशन्स बघितल्या जातात. आणि काही याच्यामध्ये लोकांमध्ये चिल, स्वेटिंग, हेडेक अशा टाईपचे सिम्पटम्स पण बघितले जातात. आता याच्यामध्ये वॉर्निंग साईन्स कोणाला म्हटलं जातं? आता समजा एखाद्या व्यक्तीला इन्फेक्शन होतं, पण त्याची इम्युनिटी तेवढी असते की ते सस्टेन करते. ओके, त्यांची बॉडीमध्ये लगेच एवढे सिव्हिअर सिम्पटम्स नाही की त्यांना लगेच हॉस्पिटलाइज पूर्ण गळून गेलेत, असं नाही होत. पण काही याच्यामध्ये अशा म्हणजे सिव्हिअर वॉर्निंग साईन्स असू शकतात ज्यांना इमर्जन्सी केअरची गरज आहे. तर याच्यामध्ये कोणकोणत्या अशा साईन्स आहेत? म्हणजे डिफिकल्टी ब्रीदिंग, ज्यांना श्वास घ्यायलाच, जर समजा एक आहे व्हायरस टायटर. व्हायरस टायटर. ओके, आपण काल बघितलं होतं टायट्रेशन. टायट्रेशन म्हणजे पेक्षा डायल्युशन. मी तुम्हाला सांगितलं होतं की डायल्यूट करायचं, ओके, सॅम्पलला. ओके, हे डायल्युशन आपण बघितलं. ज्याच्यामध्ये जास्त कॉन्सन्ट्रेशन ऑफ व्हायरसेस असतील किंवा आपल्या अँटीबॉडीज असतील, तर त्याला काय म्हटलं जातं? जास्त कॉन्सन्ट्रेटेड किंवा टायटर जास्त आहे तिथे. जिथे व्हायरसेसचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल, इन्फेक्शन जास्त असेल, त्या व्यक्तीला कदाचित हेल्प लागू शकते. ओके, तर याच्यामध्ये ज्या व्यक्तीला डिफिकल्टी ब्रीदिंग, म्हणजे ब्रीदिंगच करायला होत नाही, म्हणजे त्याला जास्त कदाचित इन्फेक्शन जास्त असेल. आता ही गोष्ट वेगळी की तो ससेप्टेबल आहे, त्याच्यामध्ये एवढी इम्युनिटी नाही, ही गोष्ट वेगळी आहे. पण एखाद्या व्यक्तीला जास्त प्रमाणामध्ये व्हायरसचं इन्फेक्शन झालेलं असेल, खूप आधीपासून, एखाद्या वीक पासून जर त्याला इन्फेक्शन झालेलं असेल, तर अशा टाईपच्या कंडिशन्स बघितल्या जाऊ शकतात. म्हणजे डिफिकल्टी इन ब्रीदिंग, काय होतंय, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ आणि रॅपिड ब्रीदिंग, जोराजोरात श्वास घेणं किंवा श्वासच घ्यायला नाही येणं, तर अशामध्ये त्यांना इमर्जन्सी केअरची गरज असते. ॲब्डॉमिनल पेन आणि चेस्ट पेन. चेस्ट पेन मी तुम्हाला सांगितलं होतं, चेस्टमध्ये काय होणार आहे, इथे एकतर इन्फ्लामेशन डेव्हलप होईल लंग्समध्ये, आणि जर सूज असेल तर त्या व्यक्तीला श्वास घ्यायला जमत नाही. म्हणून चेस्ट पेन जाणवणं किंवा डिफिकल्टी इन ब्रीदिंग, ॲब्डॉमिनल पेन, या टाईपच्या जर गोष्टी त्या व्यक्तीमध्ये दिसल्या, तर तुम्ही ती इमर्जन्सी कंडिशन मानू शकतात. न्यूरोलॉजिकल चेंजेस, याच्यामुळे ब्रेनवरती काही चेंजेस पडतात का? जसं की डिझीनेस असेल, कन्फ्युजन असेल किंवा फिट येणे, अशा टाईपच्या कंडिशन बघितल्या तरी तुम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ शकता. सिव्हिअर ओमेटिक म्हणजे इनॅबिलिटी टू कीप फ्लुइड डाऊन, बॉडीमध्ये फ्लुइडच न ठेवणं, सारखं वॉमिटिंग करणं, ओके, उलट्या होत राहतात त्या व्यक्तीला. ओके, ही एक कंडिशन असणार आहे. विजिबल साइन्स कोणत्या, त्याच्यामध्ये ब्लूइश किंवा ग्रेइश स्किन अपियर व्हायला लागते, किंवा लिप्स, नेल्स, ओके, नेल बेड्स म्हणजे आपले नख असतात, ते कसे दिसायला लागतात? निळ्या कलरचे दिसायला. आता तुम्हाला वाटेल मॅम सायनोसिसची कंडिशन आहे. सायनोसिस, सायनोसिस म्हणजे ज्यावेळेस बॉडीमध्ये ऑक्सिजन सप्लाय प्रॉपर होत नाही, म्हणून त्यावेळेस बॉडी नख हे आपले ब्लू पडायला लागतात. पण ज्यावेळेस त्याच्यासोबत थ्रोट पेन असेल, थ्रोट एक असेल, अशा टाईपचे पण सिम्पटम्स असतील, तर तुम्ही या कंडिशन्सला याच्या अशा पद्धतीने तुम्ही याला टॅकल करू शकता. म्हणजे ज्यांच्या लोकांचे नख निळे दिसतील त्यांना स्वाईन फ्लूचं इन्फेक्शन झालंय का? तर नाही. पण हे जे कॉमन इन्फेक्शन आहेत, यासोबत जर हे सिम्पटम्स दिसत असतील, तर तुम्ही असं कोरिलेट करू शकता. ओके, त्यानंतर बघा, वॉर्निंग साईन्स आपण बघितल्यात, एकदा रिकॉल करा. डिफिकल्टी ब्रीदिंग, चेस्ट ॲब्डॉमिनल पेन, न्यूरोलॉजिकल चेंजेस काय बघितले जातात, सिव्हिअर ओमिटिंग त्या पर्सनमध्ये बघितल्यात, आणि विजिबल साईन्स लाईक ब्लूइश और ग्रेइश स्किन. आता हाय रिस्क ग्रुप, हाय रिस्क म्हणजे असे लोक ज्यांना याची जास्त रिस्क असू शकते, म्हणजे त्यांना जास्त लवकरात लवकर आपण हॉस्पिटलाइज करायचंय किंवा हॉस्पिटलची ट्रीटमेंट त्यांच्यापर्यंत लवकर पोहोचवायची, कारण की यांच्यामध्ये सिव्हिअर केसेस बघितल्याचे जास्त चान्सेस असतात. एक तर कोण असणार आहे? प्रेग्नेंट आणि पोस्टपार्टम वुमेन. प्रेग्नेंट म्हणजे जे आता एका म्हणजे प्रेग्नेंट आहेत, आणि पोस्टपार्टम वुमेन, त्यांच्या डिलिव्हरी नंतरचा जो टाइम असतो पोस्टपार्टम, ज्यावेळेस त्यांचं प्लासेंटा रिमूव्ह केलं जातं, होतं त्यांच्या वजायना थ्रू, आणि त्याच्यानंतर काय होणार आहे? पोस्टपार्टम हिमोरेज, काही प्रमाणामध्ये ब्लड फ्लो सुद्धा होतो. त्याच्यानंतर अशा वुमेन्सकडे जास्त लक्ष देणं हे इम्पॉर्टंट आहे, कारण की यांची ऑलरेडी बॉडी कशी असते, ओके, यांची बॉडी ऑलरेडी वीक असते, त्यांनी ऑलरेडी चाइल्ड बर्थ दिलेला असतो, म्हणून त्यांना जास्त प्रमाणामध्ये केअरची गरज आहे.
आणि याच्यामध्ये जर त्यांना इन्फेक्शन झालं H1N1चं तर ते त्यांच्यासाठी जास्त क्रिटिकल असू शकतं. म्हणून यांना कसं कन्सिडर केलं जातं, हाय रिस्क ग्रुपमध्ये यांना कन्सिडर केलं जातं. प्रेग्नेंट वुमेनसाठी यासाठी इम्पॉर्टंट आहे, कारण की ऑलरेडी त्यांचा जर बेबी ग्रोईंग आहे तर त्याला इन्फेक्शन जाऊ नये. आणि जर अशा पद्धतीने जर त्या वुमेनला इन्फेक्शन झालं तर तिला मेडिकेशनच्या लिमिटेशन्स पडतात. ओके, कारण की त्याचा इम्पॅक्ट त्या लहान बाळाच्या डेव्हलपमेंटवरती होऊ शकतो, तिच्या स्वतःच्या याच्या हेल्थवरती इम्पॅक्ट पडतो, त्या बाळाच्या हेल्थवरती पडतं. ओके, तर अशा कंडिशन्समध्ये यांची काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये यंगर चिल्ड्रन, जे लहान मुलं असतात खूप, ओके, अंडर 5 एज, किंवा जे खूप एल्डर लोक आहेत, जे म्हातारे लोक आहेत 65+. कारण की बघा, हे जे लहान आहेत यांच्याकडे एवढी इम्युन सिस्टीम नाही, एवढे एक्सपोज नसतात. आता जर तुम्ही अडल्ट बघितले, आपलं जे वय आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे ऑलरेडी जे आपण इन्फेक्शनला हे झालोय, सामोरे गेलोय, त्यांच्यामध्ये आपल्या बॉडीमध्ये काही अँटीबॉडीज प्रोड्यूस व्हायला लागतात, आपण तेवढं इम्युन व्हायला लागतो. पण जे लहान मुलं असतात 5 वर्षांचेहून कमी, आपण त्यांना तेवढा खूप प्रोटेक्टिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये ठेवतो, कंडिशन्समध्ये ठेवतो, जेणेकरून त्यांना इन्फेक्शन होऊ नये. म्हणून त्यांच्यामध्ये एवढी बॉडीमध्ये इम्युनिटी नसते की ते डिरेक्टली H1N1 सारख्या इन्फेक्शनला सामोरे जाऊ शकतात, किंवा लगेच त्यांच्या बॉडीमध्ये प्री एक्झिस्टिंग अँटीबॉडीज असतील, किंवा त्यांना तेवढी इम्युनिटी मिळेल त्यांना फाईट करायला. तर यांना काय करायचं, तुम्हाला प्रोटेक्ट करायचं. आणि जे 65 हून जास्त आहे तर यांची ऑलरेडी इम्युन सिस्टीम कोलॅप्स्ड असते, ऑर्गनचं एवढं प्रॉपर फंक्शनिंग नसतं, म्हणून बॉडी त्यांना सपोर्ट करत नाही अशा टाईपच्या इन्फेक्शनला फाईट करायला. ओके, म्हणून ते एक हायली ससेप्टेबल लोक असणार आहे. नाउ पीपल विथ क्रोनिक कंडिशन, ज्या लोकांमध्ये क्रोनिक कंडिशन्स आहेत, जसं की काय, अस्थमा, डायबिटीज, हार्ट डिसीजेस, ज्या लोकांची जास्त काळजी घेणं. कारण की बघा, ज्या वेळेस 2 टाईपचे डिसीजेस असतात त्याच्यामध्ये माणसाला जास्त त्रास होतो. ओके, एखाद्या व्यक्तीला ऑलरेडी अस्थमा आहे, त्याला ब्रीदिंगचा प्रॉब्लेम आहे. ओके, तो ऑलरेडी काही मेडिकेशन्स वरती असेल, त्याची बॉडी एवढी हे नाहीये, इम्युनिटी नाही त्याच्या बॉडीमध्ये, आणि त्याच्यामध्ये जर त्याला इन्फेक्शन होईल तर बॉडी तशा टाईपच्या इन्फेक्शनला फाईट करू शकत नाही आणि तो पेशंट गिव्हअप करतो, म्हणजे त्याची बॉडी गिव्हअप करते. ओके, तर अस्थमा, डायबिटीज, हार्ट डिसीजेस अशा टाईपच्या पेशंटला आपल्याला प्रोटेक्ट करायचे याच्यापासून. इंडिव्हिज्युअल्स विथ वीकंड इम्युन सिस्टीम और दोज हु आर मॉर्बिडिडली ओबेस लोकांमध्ये, किंवा ज्यांची इम्युनिटी एवढी स्ट्रॉंग नाही, अशा लोकांना आपल्याला याच्यापासून प्रोटेक्ट करायचे, कारण की हाय रिस्क ग्रुप्स ऑफ पीपल मध्ये येतात. त्यानंतर बघा, कॉझिटिव्ह एजंट्स ऑफ स्वाईन फ्लू. जर तुम्ही बघितलं असेल, हा जो व्हायरस आहे तो एक्झॅक्टली कसा आहे, टाईप ए इन्फ्लुएन्झा व्हायरस आहे. नथिंग बट इट्स एन इन्फ्लुएन्झा व्हायरस. इन्फ्लुएन्झा व्हायरस ज्याच्यामुळे जे नॉर्मल थ्रोटचं इन्फेक्शन होतं किंवा सर्दीसारख्या कंडिशन्स डेव्हलप होतात, दिस इज अन इन्फ्लुएन्झा व्हायरस, ज्याच्यामध्ये सगळ्या टाईप्स, म्हणजे तिन्ही टाईपच्या आहेत, एव्हियन आहे, ह्युमन आहे, पिक्स ॲनिमल्स आहे. त्याच्यामुळे काय होतं, स्वॅपिंग होतं आणि हा स्वाईन फ्लू व्हायरस जो H1N1 आहे ह्युमन्समध्ये इन्फेक्शन स्प्रेड करतात. बिलॉंगिंग टू ऑर्थोमिक्झोवायरिडी फॅमिली. आता हे इम्पॉर्टंट आहे, कोणत्या फॅमिलीला बिलॉंग करतो, कसा आहे तो, हे इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. नॅचरली सर्क्युलेट इन पिग्स मध्ये सर्क्युलेट करणारी हा स्वाईन फ्लू. सर्टन स्ट्रेन्स दॅट हॅव इव्हॉल्व टू इन्फेक्ट ह्युमन्स. आता हे इव्हॉल्व्ह होतात. व्हॉट इज इव्हॉल्विंग, म्हणजे त्यांच्यामध्ये असे चेंजेस करतात ते, जेणेकरून ते ह्युमन्स कडे इन्फेक्शन कॉज करणार आहेत. आणि ह्युमन्स मध्ये जो हा स्वाईन फ्लू इन्फेक्शन कॉज करतोय त्याचा कोणता स्ट्रेन एक्झॅक्टली, H1N1 सबटाईप. ओके, H1N1 सबटाईप हा ह्युमन्स मध्ये इन्फेक्शन कॉज करतोय. Biological mechanism and classification in theory, these agents are defined by their unique genetic structure and ability to rapidly evolve. आता यांना जो नाव दिलंय H1N1, ते त्यांच्या जेनेटिक स्ट्रक्चर वरून त्यांना दिलेलं आहे. H इज हिमाग्लुटिनिन, N इज न्यूरामिनिडेज, दॅट इज N. H आणि N याच्यामध्ये तुम्ही आधीच बघितलं की जी H साईट आहे, H प्रोटीन, ते काय करणार आहे, एखाद्या सेलच्या एंट्रीसाठी किंवा जे सॅलिसिलिक ऍसिड रिसेप्टर्स आहेत ते रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये, त्यांच्यामध्ये तुम्हाला एंट्री मिळवायला हे हिमाग्लुटिनिन हेल्प करणार आहे. त्यानंतर आहेत न्यूरामिनिडेज, N.
हे काय करतील, व्हायरसला एक्झिट करायला, जसं व्हायरस एखाद्या सेलमध्ये एंट्री करतोय तशाच प्रकारे त्या सेलच्या बाहेर सुद्धा एंट्री करतो, तो त्या सेलला एक्झिट करणार आहे. त्याच्यासाठी हे न्यूरामिनिडेज एन हे लागणार आहे. ओके, दोन्ही टाईपचे स्ट्रक्चर, हे दोन्ही टाईपचे प्रोटीन्स आहेत. सरफेस प्रोटीन इम्पॉर्टंट. Two types of surface proteins present on H1N1 viruses are hemagglutinin and neuraminidase. HN म्हणून H1N1 नावाचं असणार. आता जेनेटिक रिअसॉर्टमेंट. रिअसॉर्टमेंटचा अर्थ मी तुम्हाला सांगितले. जेनेटिक इज DNA असू द्या यांचा, RNA. Reassortment is rearrangement. ओके, रिअरेंजमेंट. यांचं जे काही जेनेटिक्स मेकअप असतं, आता व्हायरसेसचा यांच्यामध्ये मिक्सिंग होणार आहे. यांचे जे DNA आहेत, एकाचा DNA, दुसऱ्याचा DNA, तिसऱ्याचा DNA, आता यांना मिक्स करा. मग मिक्सिंग नंतर किती व्हेरिएशन्स बनू शकतात त्यांचे. ओके, तर एव्हियन, ह्युमन आणि स्वाइन फ्लू व्हायरसेस ऍट वन्स दे आर रिअरेंज्ड इनसाइड अ सिंगल पिग सेल. पिग्स हे अॅनिमल्स आहेत, त्यांच्या बॉडीमध्ये हा होणार आहे. Now these different viruses can swap their 8 genetic segments, certainly creating entirely new reassortment. ते त्यांचं रिअसॉर्टमेंट करतात, जेणेकरून एक नवीन टाईपचा स्ट्रेन इथे प्रोड्यूस होणार आहे, ज्याच्यासाठी ह्युमन्स बॉडीमध्ये बिलकुल इम्युनिटी नाही. ओके, एखादा नवीन पदार्थ जसं तुम्ही बनवतात, ज्याची टेस्ट तुम्हाला माहीतच नसते, कोणत्याही पदार्थ बनवतात आणि तुम्ही ट्राय करता, तशाच मध्ये या पिग्सच्या बॉडीमध्ये नवीन व्हायरसेस बनणार आहेत, कारण की यांचं मिक्सिंग होत आहे. ज्याच्यासाठी आपल्या बॉडीमध्ये असणार आहे काही इम्युनिटी, आपल्या बॉडीमध्ये इम्युनिटी याच्यासाठी नसणार आहे. पिग्सच्या बॉडीमध्ये यांचं रिअसॉर्टमेंट होणार आहे. आणि ह्युमन मध्ये जो इन्फेक्शन आणतोय तो कोणता आहे, H1N1 आहे. आता ना मेन सर्क्युलेटिंग स्ट्रेन जो ह्युमन्स मध्ये आहे तो कोणता आहे, H1N1. अदर कॉमन स्वाइन ओरिजिन सबटाइप्स इंक्लूड H1N2 आणि H3N2. आता हे मी तुम्हाला सांगितलं ना, व्हेरिएशन जसे जसे होतील त्यांचे स्ट्रेन्स पण बदलतील. आता जे काय असे सर्क्युलेटिंग स्ट्रेन्स आहेत जे ह्युमन्स मध्ये इन्फेक्शन कॉज करतात, जसं H1N1 आहे तसं H1N2 पण आहे, H3N2 सुद्धा आहे, जे ह्युमन्स मध्ये इन्फेक्शन कॉज करतात. ओके, जर तुम्ही आता 2009चा जो पॅन्डेमिक स्ट्रेन बघितला, जे काही पॅन्डेमिक आलं होतं 2009 मध्ये, स्वाईन फ्लूचे केसेस जास्त प्रमाणामध्ये वाढल्या होत्या. स्कूल्समध्ये सुद्धा एंट्रीला बघत होते की त्या व्यक्तीला, त्या मुलाला इन्फेक्शन आहे का. कॉलेजेसमध्ये याच्या चेकअप चाललेल्या. तर हा जो रिअसॉर्टमेंट होता याचा, तर याच्यामध्ये कोणकोणते स्ट्रेन्स, म्हणजे यांचं मिक्सिंग झालेलं, 4 डिफरंट सोर्सेस पासून हा स्ट्रेन बनलेला. तर याच्यामध्ये काय काय होतं, नॉर्थ अमेरिकन स्वाईन इन्फ्लुएन्झा व्हायरस होता, त्याच्यामध्येच ब्लड इन्फ्लुएन्झा व्हायरस किंवा एव्हियन, नॉर्थ अमेरिकामध्येच एव्हियन जे आहेत, बर्ड्स आहेत, त्यांचा इन्फ्लुएन्झा व्हायरस, त्याच्यानंतर ह्युमन इन्फ्लुएन्झा व्हायरस आणि युरेशियन स्वाईन फ्लू इन्फ्लुएन्झा. या चारींचं काय झालेलं, स्वाईप अप झालेलं किंवा काय म्हणू शकतात, रिअरेंजमेंट झालेलं. त्याच्यामुळे हा स्ट्रेन बनलेला H1N1 स्ट्रेन बनलेला. ओके, कधी आला, 2009 मध्ये. आणि याच्यामध्ये बघा, स्पेसिफिक कॉम्बिनेशन अलाउडेड द व्हायरसेस टू अडॅप्ट फॉर इफिशियंट ह्युमन टू ह्युमन ट्रान्समिशन. आता यांचं जे अशा टाईपचं, आता बघा, खूप कमी प्रमाणामध्ये असे डिसीजेस असतात जे अॅनिमल्स कडून ह्युमन्स कडे जातात, पण अशा टाईपचे चेंजेस झाले. म्हणजे एक कोरोना व्हायरस जो आलाय, तो म्हणत होते की आधी तो चायना मधले जे लॅब्स होत्या किंवा जे एव्हियन्स असतात, ओके, ज्याच्यामध्ये रेप्टाइल्स मध्ये हा कोरोना व्हायरस प्रेझेंट असतो नॉर्मली, जर तुम्ही बघितलं तर. पण त्याच्यामध्ये असे काहीतरी जेनेटिक चेंजेस झाले असतील, राईट, जेणेकरून तो ह्युमन्स मध्ये आला. हे बघा, खूप कमी प्रमाणामध्ये असे डिसीजेस असतात जे अॅनिमल्स कडून येऊन आपल्यामध्ये इन्फेक्शन कॉज करतील आणि आपल्यामध्ये ह्युमन टू ह्युमन ट्रान्समिशन स्टार्ट होईल. असे खूप कमी व्हायरसेस असतात, पण यांच्यामध्ये असे चेंजेस झाले पाहिजेत जेणेकरून ते काय करतील, ह्युमन्स मध्ये
स्प्रेड व्हायला लागते ह्युमन टू ह्युमन. एक असतं ह्युमन ॲनिमल्स टू ह्युमन आणि एक असतं ह्युमन्स टू ह्युमन ट्रान्समिशन. ॲनिमल्स टू ह्युमन्स त्यावेळेस होतात ज्यावेळेस आपण खूप जास्त क्लोज त्यांच्या याच्यामध्ये राहत असतो. ओके, जर तुम्ही चायनामध्ये विदाऊट तुम्ही त्यांना बॉईल करता, कुक करता, तसंच खाताय ॲनिमल्स, तर ते तुमच्या बॉडीमध्ये येतील. तुमच्या बॉडीमध्ये काही प्रमाणामध्ये इन्फेक्शन दाखवतील जर तुमच्या बॉडी त्याला ससेप्टेबल असेल तर. आणि अशा चेंजेसमध्ये ते ह्युमन्स टू ह्युमन्स ट्रान्समिशन सुद्धा व्हायला त्याला काही इव्हॉल्व्ह व्हायला लागतं. पण याच्यामध्ये तो अशा पद्धतीने अडॅप्ट झालेला किंवा इव्हॉल्व्ह झालेला ज्याच्यामुळे तो ह्युमन्स टू ह्युमन ट्रान्समिशन करायला लागला. मूव्हिंग प्रायमरीली थ्रू रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्स वेन इन्फेक्टेड पर्सन कफ्स और सीजेस. तर याच्यामध्ये बघा, ज्यावेळेस तो ह्युमन्समध्ये आला त्याच्यामध्ये ह्युमन्समध्ये इन्फेक्शन दाखवलं आणि तो ह्युमन्स टू ह्युमन्स मध्ये इन्फेक्शन कसं स्प्रेड करायला लागला. जो तो इन्फेक्टेड व्यक्ती खोकायचा, स्नीज करायचा, शिंकायचा, त्याचे जे ड्रॉपलेट्स रिलीज केले जात होते हवेमध्ये, तर तो हवेच्या माध्यमातून दुसऱ्या हेल्दी पर्सनला सुद्धा याचं ट्रान्समिशन घेऊन जायला लागलं, जेणेकरून हा काय करायला लागला तर ह्युमन्स टू ह्युमन याचं इन्फेक्शन वाढलं. ओके, तर त्याच्यामुळे मास्क घालणं ते त्या टाइममध्ये मॅन्डेटरी ठेवलं होतं. जर तुम्ही आता बघितलं, आता याचा स्प्रेड कशा पद्धतीने होतोय आपण बघितलं. पहिले इंट्रोडक्शन, सिम्पटम्स, पॉझिटिव्ह एजंट्स बघितले, कोणते ऑर्गॅनिझम्स आहेत जे आपल्याला हा इन्फ्लुएन्झा व्हायरस काय करतात, कॉज करतात. आता स्प्रेड ऑफ स्वाईन फ्लू, स्प्रेड कसं होतोय याचं, कशा पद्धतीने होणार आहे. आता पहिलं तर थ्रू सेम मेकॅनिझम ॲज द सीझनल फ्लू. जसं तुम्हाला फ्लू होतो, जर समजा तुमच्या घरामध्ये एखादा व्यक्ती आहे ज्याला सर्दी आहे, तर त्याच्या जर अवतीभोवती तुम्ही असाल तर त्याची सर्दी तुम्हाला पण येते. कसं काय? तो शिंकतो, खोकतो, तर त्याच्या बॉडीमधून जो काही व्हायरस आहे तो रिलीज केला जातो हवेमध्ये आणि हवेतून तुमच्याकडे येणार, की तुम्ही इनहेल करणार ते. तर जसं नॉर्मली सीझनल फ्लू स्प्रेड होतो तशाच प्रमाणे हा स्वाईन फ्लू सुद्धा स्प्रेड होणार आहे. मूव्हिंग इझिली बिटवीन पीपल वाया रेस्पिरेटरी सिक्रेशन. रेस्पिरेटरी सिक्रेशन याला म्हटलं जातं कारण की ते ड्रॉपलेट्स मध्ये रिलीज केला जाणार आहे, म्हणून तो पर्सन टू पर्सन स्प्रेड होत आहे. पण जर याचे प्रायमरी मोड्स ऑफ ट्रान्समिशन बघितलं, पहिला आहे एअरबॉर्न इन्फेक्शन. एअरबॉर्न म्हणजे हवेच्या माध्यमातून तो पसरतोय. शिंकेल, खोकेल, त्याच्यामधून तो रिलीज केला जाईल हवेत आणि हवेतून तो दुसरा व्यक्ती ज्यावेळेस इनहेल करेल त्या ड्रॉपलेटला त्याच्या बॉडीमध्ये जाईल. मग रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये त्याच्या पण तर जो व्यक्ती हेल्दी आहे त्याच्या बॉडीमध्ये पण सॅलिसिलिक ऍसिड रिसेप्टर्स आहेत, तिथे जाऊन हा व्हायरस बाइंड करेल आणि तिथून पूर्ण प्रोसेस तो स्टार्ट करेल. ओके, अशा पद्धतीने तो इन्फेक्टेड व्यक्तीकडून एखाद्या हेल्दी व्यक्तीपर्यंत तो पोहोचतोय. त्यानंतर बघा, सरफेस कंटॅमिनेशन. द व्हायरस कॅन सर्व्हाइव्ह ऑन हार्ड सरफेसेस. जर समजा तो एखादा व्यक्ती आहे ज्याला इन्फेक्शन आहे, तो खोकतोय, त्याच्याकडून जो सरफेस वरती ड्रॉपलेट पडताय, जे काही तुमचे ऑब्जेक्ट्स आहेत त्याच्यावरती तो पडतोय, तर तो तिथे सर्व्हाइव्ह करणार आहे, तो तिथे जिवंत राहणार आहे. ओके, कुठे डोरनॉब्स वरती, फोन वरती किंवा काउंटर टॉप्स वरती प्रेझेंट असणार आहे. फॉर सेव्हरल आवर्स साठी तो प्रेझेंट असणार आहे. You can become infected by touching a contaminated surface and then touching your own eyes, nose or mouth. तर ह्याच्यामध्ये जिथे तो इन्फेक्टेड व्यक्ती आहे, आता बघा तुम्ही सॅनिटेशन बघितलं असेल किंवा जे पूर्ण एखादा कोरोना व्हायरसचा पेशंट असेल तर त्याला पूर्ण घर त्याचं सॅनिटायझेशन करत होते किंवा सील करत होते, तिथं कोणालाच एंट्री, कारण की कोरोना व्हायरस पण एकदा रिलीज केला गेला असेल किंवा ड्रॉपलेट्स मधून रिलीज केला असेल तो 36 आवर्स पर्यंत तो हवेमध्ये तिथे राहत होता. ओके, तर याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे तिथे दुसरं कोणी व्यक्ती तिथे जाऊन त्याला जर इनहेल केलं, त्याला टच केलं, तर तो इन्फेक्शन त्याच्या बॉडीमध्ये जाऊ शकत होतं. म्हणून त्या बिल्डिंग सील केल्या जात होत्या जेणेकरून तिथे दुसरं कोणी व्यक्ती जाणार नाही. तर याला काय म्हणतात, सरफेस कंटॅमिनेशन, किंवा याच्या माध्यमातून सुद्धा तो व्हायरस त्या एखाद्या व्यक्तीच्या बॉडीमध्ये जाऊ शकतो. की डिरेक्ट कॉन्टॅक्ट, जर त्या व्यक्तीसोबत जर तुमचा डिरेक्ट कॉन्टॅक्ट असेल, उठणं बसणं असेल, बोलणं असेल, ओके, तर याच्यामध्ये जर त्याच्यासोबत तुम्ही हँड शेकिंग केलं, हग केलं त्या व्यक्तीला, तर त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचा व्हायरस तुमच्याकडे ट्रान्सफर होऊ शकतो, कारण की एअरबॉर्न इन्फेक्शन. सगळ्यात डेंजर जर काय असेल तर ते एअरबॉर्न इन्फेक्शन असतं, कारण की हवाला तुम्ही इलिमिनेट नाही करू शकत. ओके, वॉटर बॉर्न असेल तर पाण्याला तुम्ही ते पाणी पिण्यापासून रोखू शकता, पण त्या हवेमध्ये जर व्हायरस असेल तर तुम्ही त्या हवेला घेण्यापासून कसं काय रोखू शकता, राईट?
तर याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे मास्क वापरणं. मास्क वरती जे पोर साइजेस असतात ते खूप मायन्यूट असल्यामुळे तर त्याच्यामधले जे हे पार्टिकल्स डिरेक्टली तुमच्या नोजद्वारे आतमध्ये जात नाहीत, म्हणून मास्क वापरायचे. ओके, डिरेक्ट कॉन्टॅक्ट मधून सुद्धा हे व्हायरसेस स्प्रेड होऊ शकतात. आता कॉन्टॅजियस पिरियड, ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला इन्फेक्शन झालेलं आहे, त्याचे जे सिम्पटम्स येईपर्यंत, सिम्पटम्स किती दिवसात येतात त्याला 5 to 7 डेज मध्ये त्याला इल पडण्याच्या आधी हे सिम्पटम्स यायला लागतात. म्हणजे इन्फेक्टेड इंडिव्हिज्युअल्स आर जनरली कॉन्टॅजियस फ्रॉम 1 day बिफोर सिम्पटम्स appears until 5 to 7 days आफ्टर फॉलिंग इल. एकदा इन्फेक्शन झालं तिथून त्यांना 5 ते 7 दिवस लागतात सिम्पटम्स दिसायला, पण त्याच्यापर्यंत, त्या टाइम पर्यंत तो व्यक्ती कॉन्टॅजियस असू शकतो. ज्याने समजा त्याला इन्फेक्शन आज झालंय, जर उद्या दुसरा दिवस तो दुसरीकडे गेलाय पण त्याच्या बॉडीमध्ये सिम्पटम्स अजून तर नाहीत, कारण की त्याला जस्ट नुकतंच इन्फेक्शन झालंय, पण तो त्या साईटला जाऊन याचे इन्फेक्शन स्प्रेड करू शकतो. तोपर्यंत त्याच्या बॉडीमधून हे इन्फेक्शन जाऊ शकतो दुसऱ्या व्यक्तींना. ओके, तर याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे क्वारंटाईन करणं. जे त्या व्यक्तीमध्ये त्याच्या अवतीभोवती लोक होत होते, कळालं का तुम्हाला एक्झॅक्टली का क्वारंटाईन करत होते? कारण की त्याच्या बॉडीमध्ये असे व्हायरसेस असू शकतात जे त्यांना सिम्पटम्स दाखवत नाहीये, पण त्यांच्या बॉडीमध्ये ते प्रेझेंट आहेत आणि त्यांच्यामुळे ते स्प्रेड सुद्धा होऊ शकतात हेल्दी लोकांमध्ये. ओके, चिल्ड्रन्स अँड पीपल्स आर वीकंड इम्युन सिस्टीम मे कंटेन कॉन्टॅजियस फॉर लॉंगर पिरियड. खूप टाइम पर्यंत हे कॉन्टॅजियस असू शकतात जे दुसऱ्यांना स्प्रेड करतात. समटाइम्स अप टू 10 days और इवन फ्यू वीक्स, ज्यांच्याकडून इन्फेक्शन दुसऱ्या लोकांपर्यंत जाणार आहे. आता याच्याबद्दल मिथ्स आणि ट्रान्समिशन काय आहेत? तर बघा, लोक म्हणतात की पिक्स खाल्ल्यामुळे तो व्हायरस तुमच्या बॉडीमध्ये जाऊन तुम्हाला इन्फेक्शन करतो, म्हणजे फूड सेफ्टी. तर इथे बघा, तुम्हाला आता तर हे माहितीये की व्हायरस तुमच्या बॉडीमध्ये जरी आला, त्याला कुठला रिसेप्टर पाहिजे? तुम्ही सांगा मला, कोणता रिसेप्टर पाहिजे त्याला? येस, कोणाला माहितीये? सॅलिसिलिक ऍसिड रिसेप्टर. तो कुठे प्रेझेंट आहे? रेस्पिरेटरी ट्रॅक. जेवण कसं करणार तुम्ही? म्हणजे डिरेक्टली जर प्रॉपरली कुक्ड असेल तर त्याच्यामधून हे इन्फेक्शन जात नाही. यू कॅनॉट कॉन्ट्रॅक्ट स्वाईन फ्लू फ्रॉम इटिंग प्रॉपरली हँडल अरे कुक्ड पोर्क और पोर्क प्रोडक्ट्स. पोर्क म्हणजे काय? ज्यावेळेस तुम्ही आता जसं चिकन आणि मटन, चिकन कोंबडीचं असतं, मटन कशाचं असतं? बोकडाचं असतं. पण याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही एखादं मीट म्हणत असाल, जे काही डुक्करचं मीट असतं त्याला पोर्क म्हणतात. आता जर तुम्ही प्रॉपरली कुक्ड पोर्क मधून प्रत्येक वेळेस स्वाईन फ्लू ट्रान्समिट होतो का? नाही. ते त्यांच्या क्लोज कॉन्टॅक्ट म्हणजे क्लोज याच्यामध्ये किंवा रेस्पिरेटरी ट्रॅक्ट च्या रिलेटेड याचं जर इन्फेक्शन आलं, द व्हायरस इज रेस्पिरेटरी पॅथोजन. रेस्पिरेटरी पॅथोजन आहे, तुमच्या श्वास नलिकेमध्ये तो इन्फेक्शन कॉज करणार आहे, अँड नॉट ट्रान्समिटेड थ्रू मीट. मीठ खाल्ल्यामुळे तुम्हाला इन्फेक्शन होणार नाही, पण रेस्पिरेटरी याच्यातूनच ते इन्फेक्शन होऊ शकतं. आता दुसरं आहे ॲनिमल्स टू ह्युमन. ॲनिमल्स मधून हा ह्युमन्स मध्ये जर येतोय तर याच्या इम्पॉर्टंट आहे मॉडर्न H1 इज प्रायमरीली ह्युमन टू ह्युमन डिसीज. हा जो आहे H1N1 तो ह्युमन टू ह्युमन डिसीज आहे. खूप रेअरली, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, खूप रेअरली इन्फेक्शन असतात जे ॲनिमल्स मधून ह्युमन्स मध्ये येतात आणि लगेच ते काय करायला लागतात? इन्फेक्शन स्प्रेड करायला लागतात ह्युमन्स मध्ये. द ट्रान्समिशन फ्रॉम पिग्स टू ह्युमन्स इज रेअर. ओके, पिग्स मधून ह्युमन्स मध्ये येणं खूप रेअर गोष्ट आहे. म्हणजे सगळ्या पिग्स मधून सगळ्यांना इन्फेक्शन होऊ शकतं का? तर आपण पिग्सच नसते ठेवलं. तर जो व्यक्ती खूप यांच्या क्लोज कॉन्टॅक्ट मध्ये असेल, म्हणजे वेटरनियन असेल, म्हणजे जे डॉक्टर्स यांच्या पोर्कचं काम करतात, म्हणजे पिग्सचा मेंटेनन्स बघतात किंवा त्यांच्या ट्रीटमेंट करतात, किंवा असे फार्मर्स जे काय करतात, पिग्स पाळतात, त्यांची रेअरिंग करतात, तर अशांमध्ये हा व्हायरस जाऊ शकतो. जर ते त्यांच्या खूप क्लोजली असोसिएटेड असतील तरच त्यांच्या बॉडीमध्ये हा जाऊ शकतो. ओके, तर त्यानंतर बघताय तुम्ही व्हायरल रेप्लिकेशन सायकल ऑफ स्वाईन फ्लू. हा जो पार्ट आहे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघणार आहेत. आताच्या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन कशाच्या रिलेटेड बघितलंय? स्वाईन फ्लूच्या रिलेटेड इंट्रोडक्शन बघितलं, त्याचे सिम्पटम्स, पॉझिटिव्ह एजंट्स आणि कशा पद्धतीने तो स्प्रेड होतोय, हे 4 पार्ट्स आपण बघितलेले आहेत. ओके, लाईफ सायकल तुझी कशी आहे, कशा प्रकारचे डायग्नोसिस, प्रोफायलॅक्सिस, ट्रीटमेंट, हा जो काही पार्ट असेल तो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया. ओके,
ठीक आहे. थँक्यू. भेटूयात आपण उद्याच्या लेक्चरमध्ये.